बॅक टू माय चॅनल शादाई ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। कशा तुम्ही सर्वजण मस्त मजेत ना। तर इकडे अनुचं पाळणा खेळून चालू आहे। लहान बाबू पाळणा खेळून राहिली। कायच्यात बसल्या ना तू? पाळण्यात बसली, मजा आहे। कोण दिला काढून? तू लहान आहेस काय पाळण्यात बसतो? पण पाय ना मस्त झोका खेळायली। झोका देऊ तुला जोरात? टिक्का कोण लावला? हा टिक्का कोण लावला तुला? पन्ना लावला। चहा पिली काय? आता लय दिवसाची करणार आहे फणसाची भाजी। लय दिवसाची पोळ्याला पण म्हणजे अंदाज नाही एवढ्या दिवसाचा। आता पहिले तर मी याले शिजून घेतो कुकरात मस्त। 2 शिट्ट्या होऊ दिल्या की मस्त असला मोकळा असं फणस शिजून जाते लवकर। थोडंसं पाणी टाकतो, त्याच्यात टाकतो थोडीशी हळद, मीठ, 2 शिट्ट्या होऊ दिल्या की मस्त आपलं आता 2 शिट्ट्या तयार होते तोपर्यंत मी त्याचा डाळ पण तयार म्हणजे खराब होते तो तसं कर नाही। तू गुडगल नाही काय मग गुडगल आहे ना तसं करू नये। पंखा बंद ठेव, एक तर चालू ठेव। मी काय करते सांग बरं? मी काय करून राहिली? भांडे नाही घ्यायचं कणिक भिजत आहे ना कणिक। भाजून घेतो ना पहिले खोबरं भाजून घेतो म्हणजे नाहीतर मग ते जास्त तावा गरम राहिलं जळून जाईल सगळं। एक 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 सगळं आता घेतो इकडे कांदा भाजून। खोबरं जे आहे ते भाजून घेतलं अगोदर म्हणजे तावा जास्त गरम झाला तर मग जळलं नाही पाहिजे म्हणून अगोदर खोबरं भाजून घेतलं। आता हे कांदा भाजून घेतो मी याच्यावर। आणि इकडे आपलं जे फणस आहे ते 2 शिट्टीत मस्त असं शिजलेलं आहे झालेलं आहे। तर आता ते मी याच्यात काढून घेतो। बघा सगळं असं मस्त 2 शिट्टीत मस्त शिजलेलं आहे ते। आता इकडे माझा कांदा जो आहे तो भाजून झालेला आहे। आता मी त्यावर डाळ भाजते। हरभऱ्याची डाळ घ्यास लागेल। हरभऱ्याची डाळ जर घेतली तर भाजी घट्ट येते, नाही तर मग आपल्या भाजीचा रस्सा जो आहे तो घट्ट येणार नाही म्हणून हरभऱ्याची डाळ टाकायची। मस्त घट्ट असा रस्सा येतो भाजी।
आंबा एकदा दाखव तुला. दाखव ना. कंगवा खाली कर. लाईन नाही ना, लाईन नाही ना, लाईट नाही, लाईन गेली आता. लाईन गेली आता 6 वाजता घेते लाईन. आता नाही आत. गरमीच आहे. आणि भाजी कधी झाली? चांगली झाली. तुम्ही भाजी बघू शकता. इकडे भाजी मी करून घेतलेली आहे आणि तिकडे चालत त्यांचे जेवण. तर भाजी चांगली झाली म्हणतात. तर बघा छान अशी फणसाची भाजी झालेली आहे आज. आणि तिकडेच मी भात टाकून दिला होता. आणि बाकीचे जे कामात भांडे वगैरे ते घासून घेतलेले आहेत. आणि ऊन एवढी तपू राहिली, खूप गरम होऊन राहिलेलं आहे. आणि त्याच्यात आमच्या इकडली लाईनसुद्धा राहत नाही. म्हणजे सकाळी 10 वाजता जाते तर संध्याकाळी 6 वाजताच येते. लाईनचं थोडं काम चालू आहे गावात, तर त्याच्यामुळे लाईन नाही आहे. आता लाईन गेली आहे, त्याच्यामुळे खूप गरम होऊन राहिली आणि गरमी खूप होऊन राहिली. तर संध्याकाळीच लाईन येणार आहे. इकडे भांडे गिंडे मी घासून घेतलेले आहेत. आता तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.